सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। एकलव्य मंडळ नाशिक, रागी इव्हेंट्स आणि नेट कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडियन टॅलेंट इन AI अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक व्याख्यानासाठी सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसंच या कार्यक्रमातून ज्ञान मिळवण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया। डॉक्टर दीपक शिकारपूर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कुलकर्णी, सपट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिरीष साने, नेट कॉम्प्युटर एज्युकेशनचे CEO श्री प्रसाद जावळे यांना दीप प्रज्वलनासाठी विनंती करते। दीप म्हणजे ज्ञान, समृद्धी, शुभेच्छांचं प्रतीक। दीप प्रज्वलन म्हणजे तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ। अज्ञान असं म्हटलं जातं। अज्ञान दूर करणारा असा दिवा दीप प्रज्वलन झालेला आहे। विनम्रपणे सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते। तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होवे रे, अशा या मंगलमय वातावरणामध्ये श्रोते हो, प्रास्ताविकाचे शब्द विचारांना जोड देतात, सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात। कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू जाणून घेण्यासाठी ज्यांना मी विनंती करणार आहे त्यांच्या नावातच प्रकाश आहे आणि जनसेवेची त्यांनी दीक्षा घेतलेली आहे असे श्री प्रकाश दीक्षित बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत। भारतीय जनता पार्टी मध्य पश्चिम मंडळाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे। आपला व्यवसाय सांभाळून 18 वर्षापासून कार्यरत असलेल्या एकलव्य मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी संकल्प घेतलेला आहे असे श्री प्रकाश दीक्षित यांना मी विनंती करते, त्यांनी प्रास्ताविक करावं। नमस्कार। आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि पुण्याहून इथे आलेले आपले प्रमुख वक्ते दीपक शिकारपूर, त्यांचा विषय त्यांनी जो सांगितलेला आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज फॉर इंडियन टॅलेंट AI अँड टेक्नॉलॉजी या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला सपट इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री शिरीषजी साने हेही उपस्थित आहेत। त्यांना पण आम्ही विनंती केली होती, त्यांनी पण ती मान्य केली आणि ते आज आपल्या याच्यात सहभागी झालेले आहेत। नाशिकचे भूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी, स्वाध्याय संघ आणि अजून इतर सामाजिक संघटनेमध्ये सहभागी असलेले, अनेक पेटंट त्यांच्या नावावरती असलेले असे आमचे मित्र, एकलव्य मंडळाचे मार्गदर्शक श्री कुलकर्णी ओमप्रकाशजी कुलकर्णी हे पण आपल्या इथे आलेले आहेत। या सगळ्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला निपम ही एक संघटना आहे उद्योजकांचीच, त्या उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्रीधरजी व्यवहारे हे सुद्धा आलेले आहेत आणि उपस्थित ज्यांना आम्ही आवाहन केलं त्यांच्यापर्यंत आमचं व्हॉट्सअपच्या रूपातून असेल किंवा त्यांचं व्हॉट्सअप असेल किंवा आम्ही जे मध्यंतरी एक लिंक दिली होती तर त्या लिंकच्या ह्याच्यातून जे सहभागी जे झालेले आहेत या सगळ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो।
मित्रांनो, माझं एकलव्य मंडळ आहे. एकलव्य मंडळ म्हणजे आपण जर एकदा लक्षात घेतलं तर एकलव्य म्हणजे एकटा माणूस, तसं नाही आहे. एकलव्याची जी विश्वासार्हता, एकलव्याचं नाव आपल्याला गोष्ट माहिती आहे. द्रोणाचार्याने त्यांना शिक्षण देण्यापासून नाही म्हणून सांगितलं, परंतु ते त्यांनी शिक्षा शिकले, धर्मोद्धारी शिक्षा शिकली. आणि त्याच्यातून एका कुत्र्याला जे शरसंधान त्यांनी जे केलं त्याच्यावरती त्यांनी जेव्हा द्रोणाचार्याने विचारलं की तुझे गुरु कोण, तर त्यांनी सांगितले, प्रतिमेकडे हात दाखवला आणि हेच माझे गुरु. तर तशा प्रकारे आम्ही एकलव्य मंडळाने अनेक कार्यक्रमाचा सुरुवात केली. आणि सुरुवात करून ती विवेकानंद जयंती असेल पासून वर्षभरामध्ये ज्या ज्या जयंत्या येतात, जे जे आपले धार्मिक उत्सव येतात, या धार्मिक उत्सवाचे साजरे करून जनमानसामध्ये आपलं संघटन करणं आणि त्या संघटनेतून अजून आपलं देशाचं कल्याण होईल या विषयावरती आम्ही सगळ्यांनी भर दिलेला आहे. माझ्याबरोबर जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीला माझ्याबरोबर इथे बसलेल्या सौ भारती मोरे आहेत, गजानन भुजंगोता आहे, कौशल चंद्रात्रे आहेत. असे आम्ही 7-8 जणांनी आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आज आमचा ग्रुप हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 15 ऑगस्टला आझादी के 75 साल आम्ही कार्यक्रम घेतला. भर पावसामध्ये त्या कार्यक्रमाला जवळजवळ 500च्या वरती उपस्थिती होती. आज हा कार्यक्रम आपण ठेवण्याचा उद्देश एकच आहे. अनेक दिवसापासून 2 ते 3 वर्षापासून नाशिक शहरामध्ये IT क्षेत्र व्हावं म्हणून आपले अनेक प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रयत्न सुरू असताना काही जागा निश्चित झालेल्या आहेत, काही होणार आहेत, होणे चालू आहेत. IT उद्योग आपल्या इथे यावा अशी अनेकांची इच्छा आहे. आणि त्या ITच्या उद्योगासाठी असणारं सुपीक वातावरण असावं. सुपीक वातावरण म्हणजे आपल्यातले नाशिक शहरातले जे विद्यार्थी बाहेर जातात, ते पुणे आणि मुंबईला जातात, ते त्यांना रोजगारासाठी जाणं आवश्यक आहे. त्यांना रोजगार इथे मिळू शकेल का? आणि इथे आपले IT क्षेत्र जर तयार झालं तर त्यांना तिथला पुण्यापेक्षा इथल्यापेक्षा पगार थोडा कमी असेल, परंतु ते पगार चांगले राहतील. त्याच्यामध्ये नाशिक शहराचा विकास होईल ही एक मनीषा लक्षात घेऊन आपण हा कार्यक्रम करावा. म्हणून मी दीपकरावांना विनंती केली. दीपकरावांची मुलाखत माझ्या मुलीने घेतली होती, ती मुलाखत मी पाहिली. नाशिकला सुद्धा अनेक ग्रुपला ज्यावेळेला टाकली त्यावेळेला अनेकांनी मला विचारणा केली की यांचा कार्यक्रम आपण नाशिकला घेऊ शकतो का. म्हणून आज मी त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यावरती ती त्यांनी मान्य केली. तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. एकलव्य मंडळाच्या माध्यमातून आपल्याला माहिती की नाशिक क्षेत्रामध्ये धर्मभूमी किंवा मंत्रभूमी म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. त्याची यंत्रभूमीमध्ये साकार केले. त्याचे प्रमुख होते बाबूभाई कैलासवासी बाबूभाई राठे. त्यांनी उद्योग सुरू केले. टपारिया आणि मायकोसारख्या या छोट्या कंपन्या होत्या, त्याचा विशाल स्वरूपात आहे. आणि नाशिक शहरामध्ये उद्योगाला जागा नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. महिंद्रा आहेत, अशा मोठमोठे उद्योग आले, कार्बन आली, ग्लॅक्सो आली आणि या क्रॉम्प्टन ग्रुप झाली, अशा मोठमोठ्या कंपन्या आल्या. आणि त्याच्या माध्यमातून आपण IT क्षेत्रात अजून मागे का, तरीसुद्धा मला वाटतं 3 का 4 कंपनी इथे अस्तित्वात आहेत. त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो आहे. आणि या IT क्षेत्रातून आपल्याला अजून पुढे जायचं आहे. त्याच्यामध्ये नाशिकचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. या इच्छेला मान देऊन दीपक शिकारपूर आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी सुद्धा सानेसाहेब पण आहेत आणि ओमप्रकाशजी कुलकर्णी पण आहेत. आजचा हा कार्यक्रम जो आम्ही आयोजित केलेला आहे, ह्या 3 छोट्या संस्था आहेत. रागी इव्हेंट्स म्हणून आहेत. रागी इव्हेंट्स यांनी त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जास्त काम आहेत. अनेक ठिकाणचे कार्यक्रम, अनेकांच्या मुलाखती आणि त्यांच्या ज्या मुलाखती असतात त्या समाजापुढे नेऊन त्या कार्याला मोठं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे ते सुद्धा ते मोठ्या प्रमाणात त्या पण यशस्वी आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला जे पूर्ण सहकार्य जे मिळालेलं आहे ते रागी इव्हेंट्सच्या रुचा मुळे दीक्षित अशा आहे. त्यांनी यांची मुलाखत घेतली होती सरांची आणि त्यांना सांगितलं की आम्हाला पण इथे कार्यक्रम घ्यायचा आहे. तर कार्यक्रमाची तारीख वगैरे ही जी आहेत ही तिने फिक्स केलेली आहेत.
आणि त्याप्रमाणे आज आपण या कार्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्याचबरोबर आमचे मित्र एकलव्य मंडळाचे सदस्य प्रसाद जावळे यांची कॉम्प्युटर संस्था एक नाशिक शहरामध्ये आपल्या तिडके कॉलनीमध्ये आहेत. ते पण आमच्यामध्ये अनेक दिवसामध्ये पासून सहभागी आहेत. त्यांची नेट कॉम्प्युटर म्हणून आहेत. त्यांनी MKCLचे याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. आणि अशा सगळ्यांच्या तिघांचा त्रिवेणी संगम करून आणि आम्ही आलेले पण जे पाहुणे आहेत ते सुद्धा तिघजण आहेत. आणि अशा याच्यामध्ये आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. प्रतिसाद आम्ही अनेक ठिकाणी संपर्क केला आणि या संपर्कातून हळूहळू एक तर पहिल्यांदा हा हॉल मोठा आहे. हा हॉल मोठा असेल तर याच्यामध्ये हॉल भरेल का ही मनात चिंता होती. काय करायचं म्हणून प्रयत्न केला. अनेकांशी संपर्क केला. अनेकांचे व्हिडिओ जे आहेत आपण जे पाहिले असतील ग्रुपमध्ये तर ते व्हिडिओसुद्धा आपण एक याच्यामध्ये व्हॉट्सअप मध्ये हे केले आणि मग नंतर याचा परिणाम जो आहे तो हळूहळू आपल्याला इथे मिळेल. आणि माझा विश्वास आहे की मला ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, ज्या लोकांनी मला मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे की मला वाटतं हा जे हा निश्चित भरेल आणि याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ, एवढं मी माझं थोडक्यामध्ये विवेचन करतो. कारण आपल्यासमोर बोलणारे वक्ते आहेत, परिचय आहे, सत्कार आहे आणि याला विलंब लागणार आहेत. तर म्हणून थोडक्यात बोलून थोडक्यात मी माझा विषय माझ्या वाणीला विराम करतो. धन्यवाद. आपले पुढचे सत्कार मूर्ती आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर ओम प्रकाश कुलकर्णी. यांचा सत्कार श्री हर्षद भांबरे हे करतील. डॉक्टर ओम प्रकाश कुलकर्णी यांचा परिचय श्री आनंद खाडीलकर करून देतील. इथे जमलेले सगळे AI साठी उत्सुक असलेले ऐकायला प्रेक्षक त्यांना मी अभिवादन करतो. आणि मी तुम्हाला आपले सर जे आहेत ओमप्रकाश कुलकर्णी यांचा परिचय करायला त्यांनी मला सांगितलं की थोडक्यात तू आवर. पण ही सगळी माणसं जी असतात ती हिमालयासारखी असतात आणि असे 2 मिनटं 5 मिनटामध्ये करणं अत्यंत अवघड काम मला दिलेलं आहे. आणि मी थोडक्यामध्ये परिचय करायचा प्रयत्न करणार आहे. पण ही खरोखर हिमालयासारखी माणसं हे हिरे आहेत, सगळे पैलू पाडलेले हिरे आहेत. आणि त्यांचा परिचय कशासाठी करून घ्यायचा तर आपल्याला शिकायला मिळतं की आपण काय केलं पाहिजे, म्हणून तो परिचय असतो. तर हे नाशिकचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी नाशिकचे आहेत. आणि ते खरोखर ऋषितुल्य आहेत. मी फार जबाबदारीने हे शब्द वापरला आहे की हा ऋषितुल्य माणूस आहे. आणि त्याचं मी सगळं हे बघितलं. त्यांचं पोर्टफोलिओ तो अर्धा तास असेल तरी मला तो पुरणार नाही इतका तो पोर्टफोलिओ आहे त्यांचा. तर मी थोडक्यात परिचय करून देतो. ते नाशिकचेच आहेत. जन्म त्यांचा सगळं शिक्षण वगैरे नाशिकला झालं. आणि त्यांचं पूर्वज जे आहेत ते ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यामध्ये ते त्यांचं आहे. ही त्यांची पूर्वजांची हे आहे. ते लहानपणी अत्यंत हुशार असे विद्यार्थी होते. त्यांना कायम स्कॉलर होते. त्यांची अशी आठवण सांगतात की त्यांना कधीही कोणी शिक्षक ओरडलेले त्यांना आठवत नाही, अशी त्यांची हे होती. अत्यंत हुशार होते. आणि त्यांना म्हणजे एक वाक्य हे आहे की आपल्या जन्मदात्या आईस प्रसूती वेदनांचा विसर पडावा असे सौख्य व आनंद देऊन जन्माला येण्याचे सार्थक केले असे म्हणावे लागेल. अशा जीवनाचा आदर्श त्यांनी ठेवला. अशी त्यांची कारकीर्द आहे. तर मी आता त्यांचं थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. मी आता त्यांचं शिक्षणाचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. मला 2-3च मिनटं आहेत. तर ते BE इलेक्ट्रिकल आहेत. BE इलेक्ट्रिकल नंतर त्यांनी MTech केलं एरोनॉटिक्समध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या MTech केलं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्याच्यानंतर PhD केली एरोस्पेसमध्ये. त्यांनी जी PhD केली एरोस्पेसमध्ये ती मिशिगन युनिव्हर्सिटीला केली. त्यांचे जे गाईड होते
ते प्रसिद्ध जी याचे बोईंगचे बॉम्बर्स ज्यांनी डिझाईन केले ते त्यांचे गाईड होते. त्याच्यानंतर त्यांनी MBA केलं, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये MBA आहेत. नंतर BAMS त्यांनी केलं आयुर्वेद, DCM, PGD अशी पण वालचंद इंजिनिअरिंग आणि पुणे युनिव्हर्सिटी त्यांनी कोर्सेस केले. ते लीड ऑडिटर आहेत, ट्रेनर आहेत, कोच आहेत. त्यांच्या मेंबरशिप आणि जे हे बघितलं तर जवळजवळ 28 मेंबरशिप आहेत. जगतमान्य सगळ्या मेंबरशिप त्यांच्याकडे आहेत. काही लाईफ मेंबर आहेत, काही एक्स मेंबर आहेत. उदाहरणार्थ मध्य प्रदेश, स्टेट ऑफ महाराष्ट्र, UAE, USA अशा ह्यांच्या ते ॲडव्हाईस राहिलेले आहेत. चीफ टेक्निकल ॲडव्हाईस बऱ्याच ठिकाणी राहिलेले आहेत. त्यांच्या बऱ्याचशा R&D इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचे ते मेंबर राहिलेले आहेत. अमेरिकन एरोनॉटिक स्पेस एजन्सी जी आहे त्याचे पण ते मेंबर राहिलेले आहेत. सोलर एनर्जीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांची पेटंट आहेत सोलर एनर्जीमध्ये. नंतर मेंबर ऑफ बोर्ड स्टडीज इलेक्ट्रिकल अँड ENTC इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटीचे ते मेंबर राहिलेले आहेत. मेंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक सिलेबस अशा बऱ्याचशा ज्या काही हे सिलेबस फॉर्म करणारे हे आहेत इन्स्टिट्यूशन ज्या युनिव्हर्सिटीचे रिलेटेड आहेत त्याचे ते मेंबर राहिलेले आहेत. त्यांच्या नावावर 103 रिसर्च पेपर आहेत, नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च पेपर्स. 147 देशांमध्ये ते ट्रॅव्हल झालेले आहेत. 23 पेटंट त्यांच्या नावावर आहेत. 14 पेटंट पाईपलाईनमध्ये आहेत. अजून 7 पेटंट ते त्याचा स्टडी चालू आहे. हे 75+ आहेत पण अजूनही त्यांची पेटंटची हे चालू आहे, अव्याहत काम चालू आहे. 11,700 पेपर्स त्यांनी लिहिलेले आहेत. हे त्यांचं थोडक्यात मी सांगितलं. त्यांना बरीच मेरिट्स आणि ॲक्विजिशन्स आणि पारितोषिकं मिळालेली आहेत. त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांनी 28 वर्ष त्यांच्या 3 इंडस्ट्री चालवल्या आणि त्या ज्याला आपण ते पांडुरंग शास्त्री आठवलेंचे हे आहेत फॉलोअर आणि त्या पद्धतीने त्या इंडस्ट्री चालवल्या. त्यातले वर्कर्स हे आपलेच बंधू आहेत. अशा पद्धतीने त्यांनी इंडस्ट्री चालवल्या. ते जेव्हा नाशिकला त्यांचं क्वालिफिकेशन संपून इथे आले तेव्हा त्यांनी पहिले जेव्हा इंडस्ट्री सुरू केल्या तेव्हा त्यांनी इथल्या नाशिकच्या डॉक्टरांना खूप फार मदत केली. त्यांची जी इक्विपमेंट बंद पडायची ती सगळी ते दुरुस्त करून द्यायचे, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. अशी त्यांनी सुरुवात केली आणि जिथे प्रॉब्लेम असेल तिथे ओमप्रकाश कुलकर्णी अशी त्यांची ख्याती झालेली होती. हळूहळू त्यांची ही सगळी प्रसिद्धी वाढत गेली. नंतर त्यांनी आपली जी 3 ज्या डिफेन्स संस्था आहेत त्यांनी प्रचंड प्रमाणावर प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा इक्विपमेंट्स अपग्रेडेशन वगैरेला मदत केली. ते अजूनही करतात. इस्रो हे ज्या सगळ्या बाकी संस्था आहेत त्यांचे ते फेलो मेंबर राहिलेले आहेत. आपले अब्दुल कलाम आणि धवन, स्वामीनाथन अशा लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मिसाईल्स आणि एरोस्पेस याच्यामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. सोलर ह्याच्यामध्ये त्यांची जी पेटंट आहेत ती काही जगप्रसिद्ध पेटंट आहेत. बॅटरी ज्या सोलरच्या आपल्या असतात त्याच्यामधलं अपग्रेडेशन, त्याची एफिशियन्सी वाढवणं अशा याच्यामध्ये पण त्यांचं प्रचंड काम आहे. असा हा प्रचंड म्हणजे ऋषितुल्य मनुष्य आहे, म्हणूनच मी त्यांना ऋषितुल्य म्हटलं. तर असे व्यक्ती आपल्याला लाभणं हे आपलं खरोखर भाग्य आहे. तर धन्यवाद सर. पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री सुभाष पाटील, विभागीय समन्वयक MKCL. सर सत्कार करतील नेट कॉम्प्युटर एज्युकेशनच्या CFO निकिता बाबडे. पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री मकरंद बेलगावकर, जिल्हा समन्वयक MKCL. सत्कार करतील अभिषेक दीक्षित. आता आपल्याकडे सगळ्या मान्यवरांचा सत्कार झाला, त्यांच्याबद्दलचा परिचय पण पाहिला. त्याचबरोबर एक नाशिक शहरामध्ये नामांकित असलेले नाव आणि इंडस्ट्रियल एरियासाठी नेहमी झगडणारे किंवा त्यांना योग्य न्याय देणारे व्यक्तिमत्व आहे श्रीधर व्यवहारे. त्यांचा पण जो परिचय आहे ते पण वीज मंडळाचे सदस्य आहेत सध्या. त्यांचाही परिचय तसा मोठाच आहे, परंतु आपण वेळेच्या अभावी जरा थोडासा परिचय आपले नाशिक शहराचे असल्यामुळे परंतु त्यांचा सत्कार करणं हे आम्हाला योग्य वाटतं. म्हणून आम्ही एकलव्य मंडळातर्फे
त्यांचा सत्कार करतो. श्रीधर व्यवहारे सरांनी व्यासपीठावरती यावं. आम्ही विवेकानंद जयंतीपासून या वर्षापासून एक नवीन पद्धत राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आम्हाला सहकार्य दिले ते मोनिका वडणारे म्हणून आमच्या सदस्य आहेत की त्यांनी नॅपकिन रुमालाची आम्हाला आयडिया दिली आणि आम्ही तेव्हापासून फुलांचे गुच्छ हे देण्यापेक्षा नॅपकिन हे 2 दिवस राहतील 8 दिवस राहतील आणि ते आपल्या संग्रही राहतील म्हणून त्यांना आपण ते तसे द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आजही आपण जे नॅपकिन रुमाल जे दिले आहेत हे त्यांनी केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मला वाटतं स्वागत करावं. त्यांनी चांगली प्रथा मला सांगितलेली आहे आणि आपण निमान टाळ्याने तरी त्यांचं स्वागत करू. डॉक्टर शिरीष साने यांचा सत्कार श्रीधर व्यवहारे करतील. परिचय श्री भरत उपाख्य चंद्रवदन दीक्षित करून देतील. Good evening to one and all. It is indeed an honor and a privilege to introduce a towering figure in the field of technical education, Professor Dr. Shirish Shri Krishna Sane. Dr. Sane sir is a soft-spoken and pleasant conversationalist known for his vast knowledge across a wide range of topics. He hails from a family that has long valued education and service. His father was a Vaidya, traditional doctor, and his uncle and aunt were dedicated teachers. His early education was completed in Pimpalgaon, Baswant, laying the foundation for a lifelong pursuit of academic excellence. Dr. Sane sir holds a PhD in computer engineering from the prestigious College of Engineering, Pune, COEP, and MTech in computer science from IIT Mumbai, and a BE in computer engineering from PICT Pune, along with multiple other academic qualifications that reflect his deep and enduring commitment to engineering education. With a distinguished career spanning over 36 years, Dr. Sane has served in various eminent capacities at the K.K. Wagh Institute of Engineering Education and Research, Nashik, including Professor, Dean, Administration, Head of several departments, and In-Charge Principal. He currently serves as the Principal of GE Society's R.H. Sapat College of Engineering, Management Studies and Research, Nashik, where his leadership continues to inspire both faculty and students. Dr. Sane sir is widely respected as an academician and thought leader. He has made significant contributions to curriculum development and academic governance as chairman and member of boards of studies at leading institutions such as Savitribai Phule, Pune University, North Maharashtra University, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, BAMU, and Yashwantrao Chavan Maharashtra Open University, YCMOU. His involvement in national academic bodies, including CSI, Institution of Engineers India, and IETE, has further extended his impact across the academic landscape. A prolific researcher, Dr. Sane sir has published over 80 research papers in reputed national and international journals and conferences. He has authored textbooks in core computer science subjects and successfully guided 7 PhD scholars and 29 postgraduate theses, a testament to his commitment to fostering the next generation of scholars and researchers. In recognition of his exemplary service, he has received several prestigious accolades,
including the CSI Best HOD Award, the Microsoft Champion Faculty Award, and Best Teacher Awards from respected institutions. Honors that speak volumes about his dedication to academic excellence and student mentorship. His research interests include data science, database systems, compiler design, and educational technologies. He has authored textbooks on data structures and theory of computer science, combining technical depth with clarity and pedagogical strength. Dr. Sane sir approaches his work with a sense of purpose grounded in ethical responsibility and social awareness. As the Sanskrit shlok beautifully reminds us, Vidya dadati vinayam, vinayat patratvat dhanamapnoti, dhanat dharmam tatah sukham. Knowledge gives humility. From humility one attains worthiness. Through worthiness one gains wealth. And from wealth, righteousness and ultimately happiness follow. Dr. Sane sir truly embodies these ideals: humility, wisdom, service, and excellence. He upholds the belief passed on by his father that regardless of the profession one chooses, one should always strive to give back to the community. Dr. Sane's life and work are a shining reflection of that philosophy. With great respect and admiration, I invite you all to join me in welcoming one of the finest minds in Indian technical education, Professor Dr. S.S. Sane. डॉक्टर शिरीष साने यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर दीपक शिकारपूर, नाशिकचे प्रख्यात संशोधक आणि शास्त्रज्ञ डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी, एकलव्य मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश दीक्षित, श्रीधरजी व्यवहारे, MKCLचे पाटील, अनेक मान्यवर इथे माझ्या ओळखीचे आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही, पण सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि पालक. भाषण प्रमुख व्यक्त्यांचं आहे याची मला कल्पना आहे, आणि तुम्ही आता ओळख जी सुंदर करून दिली त्यातनं हा टीचर उभा आहे म्हणजे 45 मिनिट्स वगैरे लावेल की काय याची काळजी करू नका. मला जी निर्धारित वेळ आयोजकांनी दिली आहे त्याच्यामध्ये मी माझं मनोगत मांडतोय. मला वाटतं गेली 1.5-2 वर्ष सगळं जग जे ढवळून निघालंय त्या AI विषयी युवकांसाठी किंवा सगळ्यांसाठी जागतिक स्तरावर ज्या संधी आहेत अशा एका सुंदर भाषणासाठी हा जो एकलव्य मंडळाने कार्यक्रम आयोजित केला आहे. कारण रोज वर्तमानपत्रांमध्ये किंवा कुठल्याही माध्यमांमध्ये AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, AR VR नावं खूप आहेत. या सगळ्यांविषयी, या सगळ्या तंत्रज्ञानांविषयी आपण रोज ऐकतोय, आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व क्षेत्रांमध्ये नवीन नवीन आविष्कार जे होत आहेत त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आणि म्हणूनच कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत जे होतं तेच आज समाजात दिसतंय. काय होतं तर समज, गैरसमज, त्यातून कुतूहल आणि मग कदाचित थोडीशी चिंता, अशा सगळ्या संभ्राम्य अवस्थेमध्ये कदाचित सर्वजण आपण आहोत. आणि अशा वेळी दीपक शिकारपुरांसारखे एक उत्कृष्ट वक्ते आपल्याला इथे लाभलेले आहेत. ते त्याचा सविस्तरपणे ज्या काही संधी आहेत त्याविषयी बोलणार आहेत. मी अगदी थोडक्यात प्रस्तावना त्याची देतो की म्हणजे अनेक लोक आम्हाला विचारतात नक्की AI म्हणजे काय आहे, आणि मी सगळ्यांना जे उदाहरण देतोय तेच तुम्हाला देतोय. AI मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स असेल, माझ्या दृष्टीने
प्रचंड डेटामधनं पॅटर्न शोधून काढणे, हे जे कम्प्युटरचे अल्गोरिदम्स करतात. लिमिटेड डेफिनेशन आहे, पण एक सगळ्यांना कळेल अशी ती डेफिनेशन आहे. आणि मग ज्यांना इतकं सांगूनही नीट लक्षात येत नाही त्यांना मी असं सांगतो की लहान मूल जसं शिकतं ती समोर आणा. आणि मग एखाद्या 2 वर्षाच्या मुलाला आपल्या बहुतेकांच्या घरामध्ये काल निर्णय कॅलेंडर असेल, त्याच्यावर ही पौर्णिमा, ही अमावस्या असं प्रत्येक पानावर दाखवत चला. थोडा वेळ द्या त्या मुलाला आणि एक 7-8 दिवस करा असं. आणि मग 10व्या किंवा 12व्या दिवशी त्या बालकाला विचारा की मला अमावस्या दाखव किंवा पौर्णिमा दाखव, तर तो बरोबर तिथे दाखवतो. आणि मग पालकांना प्रचंड आनंद होतो आणि आश्चर्यही वाटतं. मला वाटतं मशीन लर्निंग वगैरे हेच आहे, पॅटर्न्स आहेत. तुम्ही काल निर्णय जाऊन बघा, अमावस्या आणि पौर्णिमा याच्यात एक विशिष्ट चिन्ह त्या कॅलेंडरवर आहे. ते बालक त्यावेळेला ते पॅटर्न लर्न करत असतं आणि त्याच वेळेला आपण जे अमावस्या किंवा पौर्णिमा हे शब्द वोकली बोलतोय, तोही पॅटर्न तो लक्षात ठेवतोय आणि त्यातलं नातं तयार करत असतो. मला वाटतं आपण म्हणतो की छोटा लहान मुलगा बोलायला शिकला मातृभाषेत, ते सगळं ठीक आहे, पण नवीन शिकणाऱ्या त्या बालकासाठी ते फॉरेन लँग्वेजच असतं. म्हणून ह्या प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचं मानवी मेंदूशी निगडीत नातं असल्यामुळे मला असं वाटतं की इतर सगळ्या तंत्रज्ञानापेक्षा हे काही वेगळं नाही आहे. प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आलं की हेच होतं. कॉम्प्युटर जेव्हा नवीन आले, 87ची गोष्ट आहे, तेव्हा नोकऱ्या जाणार अमुक धमुक सगळ्यांनी ऐकलंय. AI बाबतीतही तेच होत आहे. आणि मग नक्की काय याचं कुतूहल आहे, याची चिंता आहे, संधी कुठल्या आहेत. आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, वाचलं असेल, तेच मी इथे बोलतोय की AI मुळे कदाचित AI नक्की काय करता येते की ज्या गोष्टी मानव करू शकतंय, ज्याला एक विशिष्ट स्टेप्स आहेत, रिपिटेटिव्ह जॉब आहे, हे सगळे जॉब AI करणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे लोक नेहमी विचारतात मग याच्यावर माझ्या वैयक्तिक माणूस म्हणून माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, माझ्या नोकरीवर काय परिणाम होणार आहे, माझ्या धंद्यावर काय परिणाम होणार आहे. परिणाम नक्की होणार आहे, थोडासा होणार आहे, कारण नोकरीच्या काही संधी कमी होतील. 10 माणसं लागत आहेत तिथे कदाचित 6 किंवा 7च लागतील, हे वास्तव आहे. पण नोकऱ्यांचं स्वरूप बदलल्यामुळे आणि नवीन संधी निर्माण झाल्यामुळे अजिबात तरुणांना विशेष काळजी करण्याचं कारण नाही आहे. खूप संधी येणार आहेत, येत आहेत, ऑलरेडी आलेल्या आहेत. आणि मग या संधीचं सोनं करण्यासाठी आज आपण डॉक्टर शिकारपुरांना बोलवलं आहे, कारण या संधी माहिती असणं आवश्यक आहे. या संधी आपल्याला जर आपल्या कडे करून घ्यायच्या असतील तर कुठली कौशल्य लागतील, काय मला करावं लागेल शिकताना वगैरे वगैरे, याचा उहापोह ते करतीलच. पण मला असं वाटतं की थोडंसं व्यवसायाविषयी मी पटकन बोलतो आणि मग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोलतो की व्यवसायामध्ये आज मी जो व्यवसाय करतोय तो नक्की 2 वर्षांनी अस्तित्वात राहणार आहे का, याचा सगळ्यांना विचार करावा लागतोय. डॉक्टर दीपक सरांच्याच भाषेत बोलायचं झालं तर ते अनेक भाषणात बोललेले आहेत. कस्टमर म्हणजे काय, तर कस्टमर म्हणजे कष्ट करून मरणारा. आपल्यापैकी काही जणांनी ऐकलं असेल. मला वाटतं दीपकजी आता AI मुळे कष्ट करून मरणारा जो कस्टमर आहे तो आता किंग होतो आहे. म्हणून दीपक घैसास जे जेनको ऑइलचे आणि अनेक कंपन्यांचे मालक आहेत, त्यांचा अनुभव मी तुम्हाला शेअर करीन की एक 30-40 वर्षापूर्वी ते कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा आपल्या रूममधनं ते रूम सर्व्हिसला कॉल करत होते तेव्हा ते तिकडनं आवाज आला, येस मिस्टर घैसास, व्हॉट डू यू वॉन्ट. आणि त्यांना प्रचंड आश्चर्य वाटलं की माझं नाव यांना माहिती आहे. आज 2025 मध्ये तुम्ही असा काही रूम सर्व्हिसला फोन केला तर तुमचं नाव तर नक्कीच घेतलं जाईल, पण ती जर नाश्त्याची वेळ असेल
तर हे 2-3 पदार्थ याच्यापैकी तुम्हाला काय देऊ, कारण तुमच्या आवडीचे ते आहेत. सांगायचा उद्देश AI हे असं प्रगत होत जाणारे, कस्टमरची जी बेंचमार्क आहे अपेक्षांची ती वाढत जाणार आहे. आणि म्हणून इंडिया इज अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटी, आणि तसंच एंटायर वर्ल्ड इज अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटी. म्हणून प्रचंड संधी आहेत आणि या संधीचा आपण नक्कीच वापर करून घेतला पाहिजे. याच्यामध्ये अनेक लोक आमच्याशी बोलत असतात की एका बाजूला तुम्ही म्हणताय की नोकऱ्या जाणार आहेत, जे काम मानव करू शकतो ते कम्प्युटर करणार आहे, मग संधी कुठनं वाढणार आहेत वगैरे वगैरे. त्याच्यासाठी माझं एक सिंपल उत्तर आहे, जे मानव करू शकतो ते मशीन नक्कीच करणार आहे, याच्यात वाद नाही. पण 4 गोष्टी अजून तरी AI ला तितक्याशा जमलेल्या नाहीत. एक इनोव्हेशन, दुसरं ऑप्टिमायझेशन, ह्या गोष्टी अजून AI ला जमलेल्या नाहीत. तिसरी गोष्ट असेल इमोशन्स. तर येणार आहे AI याच्यावरही आघात घालणार आहे, पण अजून तरी मोठ्या प्रमाणावर त्यांनी तो घाला घातलेला नाही. अगदी छोटंसं उदाहरण देईन की आईने किंवा वडिलांनी मुलाला काम सांगितलं संध्याकाळी 6 वाजता, ही 4 कामं आहेत, ही करून टाक. मुलाला ती 4 कामं करायचीच आहे, पण IPLची 7:30ला मॅच पण बघायची आहे. मशीनला सांगितलं तर ज्या ऑर्डरनी ते करेल. मी एक माणूस म्हणून ते ऑप्टिमाइज करेन. मी एक माणूस म्हणून त्याच्यामध्ये आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, जे 4थं डायमेन्शन आहे, हे वापरेन. इनोव्हेशन वापरेन. त्यामुळे इनोव्हेशन आणि आउट ऑफ बॉक्स थिंकिंगला प्रचंड अजूनही स्कोप आहे. आणि मला वाटतं आपण सगळे भारतीय जे लहानपणापासून मोठे होतो, ते मोठे होतानाच इतक्या अडचणींना सामोरे जातो की आपलं लॉजिकल ब्रेन केव्हाच तयार होतं. आणि त्यातनंच ऑप्टिमायझेशन असेल, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असेल, सगळं आपल्याकडे येतं. आणि म्हणून भारतीय लोकांना, भारतीय युवकांना भारतात पण संधी आहे आणि सर्व जगामध्ये ती संधी असणार आहे, असं नक्कीच मला त्या ठिकाणी वाटतं. आणि मग विद्यार्थ्यांसाठी नक्की काय आहे, आणि आम्ही बघतो कॉलेजेसमध्ये ChatGPT आहे ना, म्हणजे असाइनमेंट दिली की ChatGPTनी असाइनमेंटची उत्तरं तयार होतात. हे तात्पुरतं सुख आहे, कारण प्रॉम्प्ट दिला की मला उत्तर मिळत आहे. एवढंच कशाला, मला नोकरीचा इंटरव्ह्यूसाठी CV लागतो, मी ChatGPT वापरतो. मुलांना मी नेहमी सांगतो, ChatGPTला माझा विरोध नाही. तुम्हाला CV तयार करायचा आहे, जरूर ChatGPT वापरा. निदान आपल्याला कळेल की वर्ल्ड क्लास स्टँडर्डचे CVs कसे तयार होतात. पण ते जसेच्या तसे वापरू नका, कारण तुम्ही इंटरव्ह्यूला गेले की तुम्ही पहिले 2-4 शब्द जे तोंडातनं काढणार आहात त्यावरनं मुलाखत घेणाऱ्याला समजतं की हे ChatGPTने बनवलं आहे. म्हणून त्या ChatGPTने काय तयार केलं याचा ढाचा तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं काही टाका. पुन्हा मला प्रमुख पाहुण्यांचं उदाहरण इथे कोट करावं लागेल की त्यांनी त्यांच्या CVमध्ये छंद, हॉबीज ज्या आहेत, बाकी सगळ्यात लिहितात क्वालिफिकेशन अमुक धमुक तमुक, यांनी त्यांच्या हॉबीमध्ये रोटरी बाबत लिहिलेलं होतं. आणि मग नंतर सगळा इंटरव्ह्यू हा रोटरीच्या निमित्ताने झाला. सांगायचा उद्देश हा आहे की ग्रॅज्युएट्स लाखोनी बाहेर पडणार आहेत, पण जॉब्स मात्र सिलेक्टेड हजारांसाठीच आहेत. मग ते सिलेक्टेड 1000 कोण? डिग्री घेऊन बाहेर पडणारे भरपूर निघणार आहेत, फर्स्ट क्लासची मिळणार आहे, डिस्टिंक्शनची मिळणार आहे. पण डिग्री बरोबरच जर माझ्याकडे आता अभियांत्रिकी, मी इंजिनिअरिंगमधला आहे म्हणून त्याचं उदाहरण देतो की अभियांत्रिकीमध्ये तुम्ही 8-10 सर्टिफिकेशन्स करत असाल, तुमच्याकडे इंटर्नशिप आहे, तुमच्याकडे रिसर्च पेपर पब्लिश केलेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉफ्ट स्किल्स आहेत. ही सगळ्या प्रकारची मी त्यात जात नाही, पण मलाही सॉफ्ट स्किलमध्ये अजून आवर्जून सांगावं असं वाटतं ते म्हणजे नेटवर्किंग. लिंक्डइन, मी फेसबुक किंवा इंस्टाग्राम विषयी बोलत नाही आहे. प्रोफेशनल लिंक्डइनवर जेवढं नेटवर्किंग मुलांचं आज होत आहे, इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या 2nd इयरच्या मुलांच्या सुद्धा 10-10 हजार लिंक्डइन कनेक्शन्स आहेत. तर ही जी सगळी बदलती कौशल्य आहेत
ती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली तर त्यांना या संधी नक्की मिळतील. मी फक्त शेवटचं एवढंच सांगेन की AI आपल्याला काय दिलंय, तंत्रज्ञान बदलणार आहे. आज हे आहे म्हणजे उद्या ते असणार आहे का? बिलकुल नाही. खूप बदलणार आहे. आणि काय बदलणार आहे, कशा पद्धतीने बदलणार आहे, कोणालाच खरी कल्पना नाही आहे. म्हणून मग मंत्र काय आहे तर तो अनलर्निंग, म्हणजे जे शिकलंय ते विसरा, रिलर्निंग आणि लाईफ लॉंग लर्निंग. आणि हे सगळं करताना ते सेल्फ लर्निंगनी करायचं आहे. कोचिंगच्या जमान्यामध्ये सेल्फ लर्निंग हे प्रचंड मला वाटतं महत्त्वाचं आहे. म्हणून या मंडळाचं नाव जिथे जमतंय एकलव्य, तो सेल्फ लर्नर होता. तर कदाचित सगळ्या युवकांना सेल्फ लर्निंग ॲबिलिटी ही जर त्यांनी आत्मसात केली, टेक्नॉलॉजीला कोणाचाच विरोध नसला पाहिजे. ज्यांचा आहे त्यांनी तो काढला पाहिजे. टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठीच आहे. फक्त टेक्नॉलॉजी ही माणसासाठी आहे, माणूस टेक्नॉलॉजीसाठी नाही आहे. एवढं भान जर आपण ठेवलं तर युवकांसाठी आणि सगळ्यांसाठीच AI, ML, DS काय जी नावं असतील यांनी भरपूर संधी आहेत. या सगळ्या संधींचं आपण सोनं करावं. मला इथे आपण बोलवलं आणि विचार मांडायची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार. आणि इथेच थांबतो. अध्यक्षीय भाषणासाठी डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी यांना विनंती करते. आपल्यासाठी खास पुणे नाशिक अवघड प्रवास करून इथे आलेले डॉक्टर दीपकजी, मी परत तुमच्या नावाचं लोक गोह करतात म्हणून नाव टाळतो, डॉक्टर दीपकजी एवढंच म्हणतो. साने सर मला गुरुतुल्य आहेत आणि प्रकाश दीक्षित अनेक विधायक उपक्रमांचे जनक आहेत. बाकी इथे श्रीधर व्यवहारे वगैरे अनेक माझे मित्रमंडळी, सिनियर मंडळी बसलेले आहेत. काही गोष्टींचा जो डॉक्टर दीपकजींनी उल्लेख केला तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी AI उत्तर देऊ शकत नाही, कारण त्याला तो डेटा बँक असावा लागतो. पांडुरंग शास्त्रींचं एक फार मोठं विधान होतं, समाज का बिघडला याचं अनेक कारणातलं एक महत्त्वाचं कारण ते सांगायचे की वानप्रस्थ बिघडला. आता वानप्रस्थ बिघडला म्हणजे काय? वानप्रस्थ कोणाला म्हणायचं की ज्याने आयुष्यभर काहीतरी विशेष कर्तृत्व केलेलं आहे, एक कौशल्य प्राप्त केलेलं आहे त्याच्या याच्या क्षेत्रात. मग तो पोस्टात काम करणारा जरी असला तरी पोस्टाच्या व्यवहाराबद्दल त्याच्याजवळ विशेष ज्ञान आहे. शिक्षक असेल, गणिताचा असेल, भूगोलाचा असेल, त्याच्याकडे विशेष ज्ञान आहे. हे त्याच्याकडे असतं, हे त्याने समाजाला देणं हे वानप्रस्थाचं काम आहे. मी असं म्हणेन आता वानप्रस्थ डिजिटल होण्याची गरज आहे. कारण जर AI संपन्न करायचं असेल तर असे वानप्रस्थ हे तुमचे जे काही अनुभव आहे हा अनुभव डिजिटल झाला तर AI समृद्ध होणार आहे. दीपकजी माझं विधान कितपत बरोबर आहे माहीत नाही. दुसरं एक कारण काही ठिकाणी AI शिक्षकांच्या बाबतीत ते बोलले, कारण अनेक जण मी अनेक ठिकाणी जातो, शिक्षकांचा कॉमन प्रश्न असतो, विद्यार्थी आमच्या लेक्चरला बसत नाही. मी त्यांना प्रतिप्रश्न तुमच्या लेक्चरला का बसावं, समजा मी तुमच्या लेक्चरला का बसावं हे मला सांगा. कारण काय, जी गोष्ट मला क्लाउडवरती मिळते म्हणजे नेटवरती मिळते, मला पुस्तकात मिळते, मला जर्नलमध्ये मिळते, मला इतर पब्लिकेशनमध्ये मिळते, ते ऐकायला मी तुमच्या लेक्चरला का बसू? त्याच्या व्यतिरिक्त त्या बाहेरचं काही देतात का? आणि कोणाला दुखवायचं नाही, पण 99% जास्त शिक्षक या ठिकाणी अपयशी असतात. कारण काय, मागच्या वर्षीची स्टेप या वर्षी, ती पुढच्या वर्षी, अशी 30 स्टेप लावतात. मला जेवढं शिकवायचे त्याचं दुप्पट मी शिकलो पाहिजे, हा शिक्षकातला एक गुण हरवला आहे आज. योगायोगाने मी शिक्षक माझ्या मागे प्रोफेसर टायटल आहे, पण ते सायंटिस्ट लोकांच्या कॉन्फरन्समध्ये मला सन्मानाने देण्यात आलेलं आहे. पण KK वाघमध्ये 1 वर्ष मी UGC अप्रूव्ड प्रोफेसर म्हणून मला काम करावं लागलं. भाऊ मला बोलले होते
कारण त्यांना एमी रिन्युअल मिळालं आणि त्या UGCच्या नॉर्म्समध्ये बसणारा कोणी प्रोफेसर नव्हता PGला शिकवू शकणारा, आणि मला विनंती केली. 1 वर्ष मी शिकवलं. 17 विद्यार्थी होते. पहिल्या लेक्चरला त्यांनी सांगितलं, मी सगळ्यांना सांगून दिलं, वेळेवरती या, परत उशीर आलात मला विचारायचं नाही, आणि कुठे काय उपलब्ध आहे, कोणत्या पुस्तकात, कोणत्या जर्नलमध्ये, कोणत्या वेबसाईटवर काय उपलब्ध आहे हे मीच तुम्हाला सांगत जाईन. त्या लिंक तुम्हाला देत जाईन. ते तुमचं तुम्ही अभ्यास करू शकता. PGला आहात, सेल्फ स्टडी तुम्हाला आलाच पाहिजे. मी इथे काय शिकवणार, जे कुठेच उपलब्ध नाही आहे ते मी इथे तुम्हाला शिकवेन, आणि मी एका लेक्चरला जे घेईन ते पुढच्या लेक्चरला रिपीट करणार नाही. डिफिकल्टी सोडवेन, पण मागच्या वेळेस मी नव्हतो, मग ते मागचे लेक्चर काय होतं परत आम्हाला घ्या. नाही, तुम्हाला सांगतो 17 पैकी एकाने सुद्धा 1 दिवस उशिरा आले नाही कोणी. पारंपरिक मी काहीच शिकवलं. दुसरं, AI कुठे उत्तर देऊ शकत नाही. मी ह्याला NRCONला चीफ टेक्निकल ॲडवायझर होतो, प्रेसिडेंट ऑल इंडिया हेड होतो. अनेक त्यांचे क्रिटिकल प्रश्न होते, सुटत नव्हते. कॅपॅसिटर बॉक्स असतो, जेव्हा ते पिच आउट करायचं असतं, ब्लेड 6 टनाचं ब्लेड पिच आउट करायचं असतं, पॉवर गेल्यावर 90 डिग्री फिरवायचं असतं, तर त्याचे अल्ट्रा कॅपॅसिटर हे फेल व्हायचे. फेल्युअरचं रेट खूप होतं. 13 वर्ष जर्मन लोक त्याच्यावरती डोकंफोड करत होते, पण तो प्रश्न सुटत नव्हता. आता माझं काम तेच होतं, मी तिथे सोल्युशन प्रोव्हायडर म्हणूनच गेलो. प्रेसिडेंट होतो तरी मी त्यांचा एम्प्लॉई नव्हतो. काही नाही, मी बघितलं, सगळं पॅटर्न बघितलं, केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक 7-8 दिवसात माझ्या डोक्यामध्ये आलं. मी इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी, BE इलेक्ट्रिकल. हाय टेन्शनला जे कोणी इलेक्ट्रिकलचे असतील, तर आता शेटजी साहेब आहेत तिथे, त्यांच्या लक्षात येईल की हाय टेन्शनला स्ट्रिंग इन्सुलेटर्स जे वापरले जातात त्याच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन होत नाही व्होल्टेजचं, कारण त्याचा जो कॅपॅसिटन्स असतो तो. आता माझ्या डोक्यामध्ये आलं, मी ते हाय टेन्शनचे स्ट्रिंग इन्सुलेटर, डिस्क इन्सुलेटरची सिरीज आणि अल्ट्रा कॅपॅसिटर या 2 गोष्टी कोरिलेट केल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो प्रश्न फटकन सुटला. हे काम AI करू शकत नाही, कारण AIला हे माहीत नाही आहे की स्ट्रिंग इन्सुलेटर हाय टेन्शन याच्यातलं काम इलेक्ट्रिकलमधलं आहे आणि हे वेगळं क्षेत्र आहे. त्यामुळे AI काय करू शकतं काय नाही. त्यामुळे AIच्या ह्या मर्यादा पण आहेत. जर AI संपन्न करायचं असेल तर तुम्हाला तुमचं कौशल्य जे आहे, तुमचा अनुभव जो आहे तो डिजिटल करण्याची गरज आहे, तर AI संपन्न होईल. आणि सरांनी सांगितलंच आहे, असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथे AIचा उपयोग होऊ शकत नाही. पण त्याच्या मर्यादा पण आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या मर्यादा लक्षात घेऊन आपण आपल्या आयुष्यात AI करा. आणि सरांनी सांगितलं, ऑनलाईन कोर्सेस भरपूर उपलब्ध आहे. कोविडच्या काळात अनेक होते. माझी बायको साक्षीदार आहे इथे, कारण तुम्हाला सगळ्यात खोटं ठरवणारं तुमची बायको असते. कोविडच्या काळामध्ये दाराबाहेर जाता येत नव्हतं. मी संस्कृतच्या 2 परीक्षा दिल्या, चांगल्या मार्काने 85-87% पास झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं दीपकजी, त्या काळात मी जॅपनीज शिकलो ऑनलाईन. म्हणजे मला माहीत नव्हतं की मी काय शिकलो तर ते कधीतरी रिलेव्हंट ठरेल. आज दीपकजी मी तुम्हाला धन्यवाद देतो. कोविडच्या काळामध्ये मी काहीही कारण नसताना जे ऑनलाईन जॅपनीज शिकलो ते योग्य होतं, याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दीपकजी, मी तुम्हाला नाशिककरांच्या वतीने, केवळ एकलव्य मंडळाच्या वतीने नाही, नाशिककरांच्या वतीने तुमचे धन्यवाद मानत नाही. तुम्हाला आभार, तुमच्या आभार करणं, आभारामध्ये भार असतो, धन्यवादामध्ये वाद असतो. मी तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. समारोपाकडे आपण चाललेलो आहोत. करूया आता सांगता शब्द नकोत फार, करूया आता सांगता शब्द नकोत फार, आपण आलात आपले मनापासून आभार. आभार प्रदर्शन श्री अभिषेक दीक्षित. नमस्कार, मी अभिषेक प्रकाश दीक्षित. माझ्यावरती सर्वप्रथम ही आभार प्रदर्शनाची जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्यांचा मी खूप वेळ घेणार नाही.
सर्वप्रथम आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक अतिशय माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानासाठी डॉक्टर दीपक शिकारपूर आपले मनपूर्वक आभार मानतो. आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शिरीष साने तसेच आपले दुसरे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री ओम प्रकाश कुलकर्णी सर यांचे देखील मी जे मार्गदर्शन आपल्याला मिळाले त्यासाठी त्यांचे देखील आभार मानतो. आपल्यासाठी पडद्यावरचे जेवढे लोक असतात तेवढे महत्त्वाचे, तेवढेच पडद्यामागचे पण लोक महत्त्वाचे असतात. त्यासाठी मी शंकराचार्य संकुलन यांचे देखील आभार मानतो. कुर्ताकोटी सभागृह त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे आज आपलं हे व्याख्यान एवढ्या चांगल्या पद्धतीने यशस्वी झालं. शेवटी उपस्थित राहून तुम्ही सगळ्या नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आमच्या या कार्यक्रमासाठी तुमचे देखील मनापासून आभार. खूप वेळ घेणार नाही मी, माझं शॉर्ट अँड स्वीटमध्ये एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.